भारताच्या संगीत विश्वातील तानसेन म्हणजे आपले आवडते गायक मोहम्मद रफी साहेब आणि भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर या दोघांनी सोबत मिळून शेकडो गाणी गायली आणि त्या गाण्यांनी भारतीय प्रेक्षक वर्गावरती रसिकांवरती एक वेगळी छापही सोडली। पण या दोघांमध्ये एकदा कडाक्याचं भांडण झालं होतं आणि त्यामुळं हे दोघे 3 ते 4 वर्ष बोलतच नव्हते। पण हे कशामुळे झालं होतं आणि हा एकंदर किस्सा काय होता तो आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऋषिकेश मोरे स्वागत करतो तुमचं बाय मनोसमध्ये। तर 2024 हे मोहम्मद रफी साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या निमित्तानं बाई मनूच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दास्ताय रफी ही एक व्हिडिओ मालिका घेऊन आलो आहोत आणि यामध्ये आपण रफी साहेबांचे भन्नाट किस्से बघणार आहोत। या आधी आपण काही किस्से बघितले आणि पुढे वर्षभर आपण असेच किस्से बघणार आहोत। तर हा किस्सा आहे 1961 चा। माया या चित्रपटातील एका गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं आणि त्याच वेळी रफी आणि लता दीदी यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं आणि भांडणाचं कारण होतं गाण्याची रॉयल्टी। तर या सगळ्याची पार्श्वभूमी अशी होती की 1960 पासूनच लता दीदींनी त्यांच्या गाण्याची रॉयल्टी घ्यायला सुरुवात केली होती। पण लता दीदींना वाटलं की मी एकटीनेच का रॉयल्टी घ्यायची, तर इंडस्ट्रीतल्या सगळ्या गायकांनी त्यांनी गायलेल्या गाण्यांसाठी रॉयल्टी घ्यायची असं लता दीदींना वाटलं। लता दीदी एवढ्यावर थांबल्या नाहीत, तर त्यांनी या सगळ्या गायकांना एकत्रित करून एका असोसिएशनची स्थापना केली आणि मग त्या सगळ्या गायकांना त्या संघटनेचे सगळेजण घेऊन त्या काळातील लोकप्रिय रेकॉर्डिंग कंपनी असलेल्या HMV कडे गेले आणि त्यांना आणि चित्रपट निर्मात्यांना सांगितलं की प्रत्येक गायकाला तुम्ही गाण्याची रॉयल्टी द्यायला पाहिजे। HMV ही मागणी धुडकावून लावली आणि त्यामुळं लता दीदी आणि जेवढे गायक होते त्यांच्यामध्ये आणि HMV वाल्या सगळ्यांमध्ये वाद झाला आणि मग सगळ्या गायकांनी ठरवलं की यापुढे HMV साठी गाणंच गायचं नाही। मग हे सगळे निर्माते आणि काही रेकॉर्डिंग कंपनीवाले लोक रफी साहेबांकडे आले आणि त्यांना सांगितलं की रफी साहेब हे तर चुकीचं आहे, सगळ्या गायकांना ते गाणे गातात त्याचे पैसे भेटतात, जेवढे सांगाल तेवढे पैसे भेटतील, मग रॉयल्टी का, आणि मग रॉयल्टी का नको यासाठी या सगळ्यांनी रफी साहेबांना पटवून दिलं। झालं, रफी साहेब किती भोळे हे तुम्हाला काही वेगळे सांगण्याची गरज नाही आणि रफी साहेबांनी तेव्हाच निर्णय घेतला की मला कसली रॉयल्टी नको। पण हा निर्णय ऐकून गायकांची सगळी जी संघटना होती त्यांना धक्काच बसला की रफी साहेब असा निर्णय कसा घेऊ शकतात। आणि मग यानंतर सगळ्या गायकांनी आणि लता दीदींनी रफी साहेबांची भेट घेतली, बैठक बसली होती आणि सगळ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला रफी साहेबांना की हे चुकीचं आहे, तुम्ही असं करू नका। पण रफी साहेब काय ऐकणार, वातावरण फार गरम झालं। यानंतर रफी साहेबांनी रागारागात लता दीदींकडे बोट दाखवून सगळ्यांना सांगितलं की मुझे क्या समझा रहे हो, ये जो महारानी बैठी है उनसे बात करो। आणि मग हे लता दीदींनी ऐकलं। लता दीदींनाही प्रचंड राग आला आणि मग लता दीदी देखील रागारागात रफी साहेबांना म्हणाले की आपने सही समझा, मैं महारानी ही हूँ। भांडण अतिशय वाढत गेलं आणि त्यानंतर रफी साहेब म्हणाले की मैं आपके साथ कभी गाना गाऊंगा नहीं। मग लता दीदीने त्यावर प्रत्युत्तर दिलं की तुम्ही कशाला त्रास घेताय, मी पण तुमच्यासोबत कधी गाणं गाणार नाही। हे सगळं प्रचंड भांडण झाल्यानंतर लता दीदींनी सगळ्या गायकांना फोन करून सांगितलं की मी रफी साहेबांसोबत यापुढे गाणंच गाणार नाही। असं सगळं झाल्यानंतर पुढे 3 ते 4 वर्ष या दोघांमध्ये भांडण होतं, हे एकमेकांना भेटत नव्हते आणि कुठल्याही चित्रपटामध्ये सोबत गाणं यांनी गायलं नाही। यानंतर काही वर्षांनी म्हणजेच 1967 साली ज्वेल थिप नावाचा एक चित्रपट आला आणि या चित्रपटामध्ये एक गाणं होतं, दिल पुकारे आरे आरे आरे। लता दीदी आणि मोहम्मद रफी साहेबांचं भांडण मिटवण्याचं श्रेय या गाण्याला जातं, कारण जयकिशन यांनी रफी साहेबांना सांगितलं की तुम्ही लता दीदींना एक पत्र लिहा आणि मग लता दीदींना रफी साहेबांनी पत्र लिहिलं आणि त्यांची माफी मागितली। 1967 साली RD बर्मन यांनी आयोजित केलेल्या एका समारंभामध्ये या चित्रपटातील हे जे गाणं आहे ते लता दीदी यांनी रफी साहेबांनी गायलं आणि तेव्हा त्यांचं भांडण मिटलं। त्यामुळं लता दीदींचं आणि रफी साहेबांचं हे कडाक्याचं भांडण 4 वर्षांचं भांडण मिटवण्याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते जयकिशन यांना जातं। आणि मग पुढे ते सोबत गाणी गाऊ लागले आणि आपल्यापर्यंत अनेक गाणी आली। रफी साहेबांचा आणि लता दीदींचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। यापुढे आपण वर्षभर रफी साहेबांचे असेच भन्नाट किस्से बघणार आहोत, त्यामुळे बाई मनूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। धन्यवाद।